फर्स्ट एक्झाम्पल इज आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/4x² - 3 इंटू dx. आपल्याला आता हे इंटिग्रल सोडवायचं आहे. हे इंटिग्रल किंवा अशा टाईपचे एक्झाम्पल सोडवत असताना आपल्याला पाठीमागे आपण 7 फॉर्म्युले पाहिलेले आहेत. त्या फॉर्म्युल्यामध्ये सुटेबल जो फॉर्म्युला असेल तो फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला आणि एक्झाम्पलचं सोल्युशन फाइंड करायचं आहे. हे 7ही फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की प्रत्येक वेळी x² कोएफिशियंट हा आपल्याला नेहमी किती असावा लागतो? 1 असावा लागतो. म्हणून एक्झाम्पल सिम्प्लिफाय करत असताना जर x² कोएफिशियंट 1 नसेल तर तो पहिल्यांदा आपल्याला 1 करायचा आहे. Therefore, we take 4 common from the denominator. Therefore, it becomes 1/4 into integration of divided by 4 to the other terms. Therefore, we get 4x² divided by 4 means x² minus 3 divided by 4 is 3/4 into dx. x² कोएफिशियंट 1 करण्यासाठी त्याचा जो कोएफिशियंट 4 आहे तो आपण काय केला? कॉमन काढला. देअरफॉर त्या 4ने आपण राहिलेल्या टर्म्सना डिवाइड करून घेतला. आता हा बाहेरचा जो 1/4 आहे हा प्रत्येक स्टेपला आपल्याला आहे तसाच कॅरी करायचा आहे शेवटपर्यंत आणि इंटिग्रलमधली टर्म आपल्याला सिम्प्लिफाय करायची आहे. ही टर्म स्क्वेअर फॉर्ममध्ये आहे पण ही टर्म स्क्वेअर फॉर्ममध्ये नाही आहे म्हणून आपल्याला पहिल्यांदा ही टर्म स्क्वेअर फॉर्ममध्ये एक्सप्रेस करायला हवी. मग पहिला x² आहे तसंच ठेवला, मिडल साईन आहे तसंच ठेवलं. 3चा स्क्वेअर रूट आपल्याला माहीत नाही म्हणून आपण ती टर्म काय लिहिली? √3 आणि 4चं स्क्वेअर रूट किती असतं? 2 म्हणून टर्म झाली √3/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हटला. जेव्हा जेव्हा तुम्हाला एखाद्या टर्मचं स्क्वेअर रूट माहीत नसतं तेव्हा ती टर्म तुम्ही कशामध्ये लिहायचे? रूटमध्ये लिहायचे आणि परत त्याचा स्क्वेअर म्हणायचा. आता इथं तुमचा टाईप तयार झाला आहे. कोणता टाईप तयार झाला हे बघण्यासाठी आपण काय करणार? इंटिग्रेशन ऑफ 1/, पहिली टर्म कशाची इथे? x² म्हणून इथंही लिहिलं x². मधलं साईन कोणता आहे? मायनस म्हणून इकडे गेलं मायनस आणि ही कॉन्स्टंट टर्म म्हणून इथं आपण म्हटलं a². म्हणजे हे एक्झाम्पल कोणत्या टाईपचं झालं? इंटिग्रेशन ऑफ 1/x² मायनस a² dx टाईपचं झालं. त्याचा फॉर्म्युला काय असतो मग? 1/2a log of x minus a upon x plus a plus constant c. आपल्याला आता हाच फॉर्म्युला एक्झाम्पलमध्ये यूज करायचा आहे. यूज करत असताना पहिली ही 1/4 कॉन्स्टंट टर्म आहे तशीच ठेवली आणि राहिलेल्या टर्मसाठी इंटिग्रलसाठी हाच फॉर्म्युला आपण तिथं यूज करणार आहे. आता सिम्प्लिफाय करत असताना एक्सच्या जागी व्हॅल्यू आपली एक्स आहे त्याच्यामुळे एक्स आहे तसंच राहणार पण एच्या जागी व्हॅल्यू किती दिली आपल्याला? √3 डिवायडेड बाय 2 म्हणजे फॉर्म्युल्यामध्ये जिथं जिथं ए आहे तिथं आपल्याला किती व्हॅल्यू ठेवायची आहे? √3/2. Therefore, we get 1/2 into √3 divided by 2 into log of x minus a. A value of a is √3 divided by 2 divided by x plus √3 divided by 2 bracket complete plus constant c. इथं फक्त आपण काय केलं? एच्या जागी एची व्हॅल्यू पुट केली √3/2 कारण एक्सची व्हॅल्यू एक्स आहे म्हणून काही चेंज केलेला नाही. आता सिम्प्लिफाय करत असताना दिस 2 टर्म गेट कॅन्सल. देअरफॉर वी गेट टर्म्स ॲज 1/4 √3 इंटू लॉग ऑफ. आता इथे परत आपण काय केलं पहा, ह्या 2 टर्मचं सबस्ट्रॅक्शन आहे. वजाबाकी आपण कधी करू शकतो? छेद सारखीच दिलं तरच. म्हणूनच आपण इथं काय करणार? क्रॉस मल्टिप्लिकेशन. म्हणजे ज्याच्या छेदामध्ये इथली दिलेली टर्म नाही आहे फक्त त्याच टर्मला त्या टर्मनी मल्टिप्लाय करायचं. म्हणून आपण एक्सला कशाने मल्टिप्लाय केलं? 2ने मल्टिप्लाय केलं. त्याच्यामुळे टर्म काय झाली? 2x मायनस √3 डिवायडेड बाय 2. अगदी सिमिलर छेदामध्येही केल्यानंतर त्याच्याही छेदामध्ये 2 येतो म्हणून वरच्या टर्ममधला छेदातला 2 आणि खालच्या टर्मच्या छेदातला 2 काय होतो? कॅन्सल होतो. म्हणून फक्त ज्या टर्म्सना डिनॉमिनेटर नाही त्या टर्म्सना तेवढंच मल्टिप्लाय करा आणि आहे तसंच आन्सर लिहा. म्हणून इथं टर्म झाली 2x मायनस √3 डिवायडेड बाय 2x प्लस √3 प्लस कॉन्स्टंट c. इथं आपल्या एक्झाम्पलचं सोल्युशन कंप्लीट होतं. त्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे? x² कोएफिशियंट 1 करून घ्यायचा आहे. 1 करायचा म्हणजे इथं जी टर्म आहे ती टर्म बाहेर कॉमन काढायची आणि राहिलेल्या टर्म्सना त्या टर्मनी डिवाइड करायचं.
नंतर आतमध्ये जी टर्म आहे ती फॉर्म्युलाच्या टाईपमध्ये पाहिजे, म्हणजे पहिला ही टर्म स्क्वेअरमध्ये आणि दुसरी ही टर्म स्क्वेअरमध्येच एक्सप्रेस करायची. स्क्वेअरमध्ये एक्सप्रेस करत असताना जर एखाद्या टर्मचं स्क्वेअर रूट माहीत नसेल तर ती टर्म रूटमध्ये लिहा, आणि स्क्वेअर रूट माहीत असेल तर त्याचं स्क्वेअर रूट लिहा आणि ब्रॅकेटचं काय म्हणा, स्क्वेअर म्हणा. हे झाल्यानंतर कम्पेअर करायचं. पहिली एक्सची टर्म आहे म्हणून एक्स स्क्वेअर, मधला साईन मायनस आहे म्हणून मायनस, कॉन्स्टंट टर्म आहे म्हणून ए स्क्वेअर. हा टाईप तयार झाला. पहिल्यांदा फक्त हा टाईप ओळखायचा, आणि हा टाईप ओळखून झाला की मग ह्या टाईपचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला लिहायचा, आणि हाच फॉर्म्युला आपल्या एक्झाम्पलमध्ये यूज करायचा. यूज करत असताना नेहमी एक्सच्या आणि एच्या व्हॅल्यू आपल्या एक्झाम्पलमध्ये काय आहेत चेक करायच्या, आणि त्याच व्हॅल्यूज आपल्याला एक्झाम्पल्समध्ये यूज करायच्या आहेत. एक्झाम्पलमध्ये आता फॉर्म्युला यूज केला की टर्म सिम्प्लिफाय होत असतील तर सिम्प्लिफाय करा. म्हणजे आता इथं 2 तुमचा कॅन्सल झाला, आणि इकडं डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी आपण एक्सला 2ने मल्टिप्लाय केलं न्यूमरेटरमध्ये आणि डिनॉमिनेटरमध्ये दोन्हीही ठिकाणी. म्हणून आपल्याला फायनल आन्सर काय मिळाला, 1/4√3 इंटू लॉग ऑफ 2x मायनस √3 डिवायडेड बाय 2x प्लस √3 प्लस कॉन्स्टंट c. आणि इथं आपलं हे पहिलं सोल्युशन कंप्लीट झालेलं आहे. नाव द नेक्स्ट एक्झाम्पल इज I is equal to integration of 1/7 plus 2x² into dx. First take common 2, or we get half into integration of 1/, we have taken this x² term forward, therefore we get x² plus 7 divided by 2 into dx. x² चं कोएफिशियंट 1 करण्यासाठी आपण 2 बाहेर काढला. बाहेर काढत असताना दोन्ही टर्मला 2 ने डिवाइड केली, आणि एक्सची टर्म पहिल्यांदा लिहिली आपण. त्याच्यामुळे टर्म काय झाली, इंटिग्रेशन ऑफ 1/x² प्लस 7/2 dx. x² कोएफिशियंट 1 झाला, म्हणजे आपली पहिली स्टेप ऑलरेडी कंप्लीट झाली. आता हा हाफ आहे तसाच कॅरी करा. कीप दिस हाफ ॲज इट इज अँड express the terms in the integrals in the square form. Therefore we get integration of 1/x² as it is, plus we write this 7/2 as square root of 7/2 bracket square into dx. Now the type formed is integration of 1/, here is x², therefore write here x², middle sign is plus, therefore here is plus, and this constant term is a² dx. That is the type formed is integration of 1/x² plus a² into dx, which has answer 1/a into tan inverse of x/a plus constant c. Now use this formula for given integral. Use value of a as √7 divided by 2, and value of x is x as it is. Therefore we get I is equal to this half term as it is. Using formula we get 1/a, a means √7 divided by 2 into tan inverse of x upon value of a is √7 divided by 2 plus constant c. Write these 2 as square of √2. Then 1/2 from this term and this √2 get cancelled, and term remaining are 1/√2 into 1/√7 means 1/√14 into tan inverse of this √2 comes in the numerator. Therefore we get tan inverse of √2x divided by √7 plus constant c. एक्झाम्पलमध्ये आपण पहिल्यांदा काय केलं, x² कोएफिशियंट 1 करण्यासाठी हा 1/2 कॉमन काढून घेतला आपण. 1/2 कॉमन काढल्यानंतर राहिलेल्या टर्म स्क्वेअर फॉर्ममध्ये एक्सप्रेस करताना 7 आणि 2 दोघांचंही स्क्वेअर रूट नाही आहे, म्हणून ती टर्म रूटमध्ये घालून त्याचा स्क्वेअर केला, टाईप तयार केला, आणि टाईपचा फॉर्म्युला आपण इकडे यूज केला. सिम्प्लिफाय करत असताना हा तुमचा इथे 2 आणि इथं √2 आहे, म्हणजे हा 2 आपण √2चा स्क्वेअर म्हटला, आणि त्यातला एक √2 आणि खालचा एक √2 कॅन्सल केला, आणि राहिलेल्या टर्मचं मल्टिप्लिकेशन केलं. इथे छेदाचा छेदामध्ये √2 असल्यामुळे हा √2 रिव्हर्स कुठं आला तुमचा, न्यूमरेटरमध्ये, म्हणून ही टर्म झाली tan इनवर्स ऑफ √2x डिवायडेड बाय √7 प्लस कॉन्स्टंट c. आणि इथं आपलं हे सेकंड एक्झाम्पल ही कंप्लीट झालेलं आहे.
Now the third example is I is equal to integration of 1 upon 25 minus 9x square into dx. First take this 9 common from the integral. Therefore we get I is equal to 1 upon 9 into integration of dividing by 9. We get 1 upon 25 divided by 9 minus x square into dx. Now write these terms in the square form. Therefore we get this 1 upon 9 as it is into integration of 1 upon, we know that square root of 25 is 5 and square root of 9 is 3. Therefore we have written here 5 by 3 bracket square minus x square as it is into dx. Now the type formula is integration of 1 upon. Here we have first constant term, therefore write here a square first. Middle sign is minus and second term is x square into dx. Therefore type formula is integration of 1 upon a square minus x square dx, and its answer is 1 upon 2a into log of a plus x divided by a minus x plus constant c. Now use this formula for given integral. While use put value of a as 5 by 3. Therefore we get I is equal to this 1 by 9 term as it is into 1 upon 2a, that is 1 upon 2 into value of a is 5 divided by 3 into log of a plus x, that is 5 by 3 plus x divided by 5 by 3 minus x plus constant c. While simplifying this example, here 3 and 9 get simplified and we get value as 1 upon 30. Log of here taken cross multiplication, therefore we get 5 plus 3x divided by 5 minus 3x plus constant c. ह्या एक्झाम्पलमध्ये सिम्प्लिफाय करत असताना आपण एक्स स्क्वेअरचं कोएफिशियंट 1 करण्यासाठी पहिल्यांदा 9 बाहेर काढला. ही टर्म स्क्वेअर फॉर्ममध्ये घेत असताना दोघांचंही स्क्वेअर रूट माहिती आहे म्हणून ती टर्म घेतली आणि त्याचा स्क्वेअर म्हटला. हा नंबर कॉन्स्टंट आहे म्हणून पहिली टर्म कशाची झाली, ए स्क्वेअरची, आणि मधलं साइन आणि सेकंड टर्म मायनस एक्स स्क्वेअर झाले. त्याचा हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला आपण आता एक्झाम्पलमध्ये यूज केला. यूज केल्यानंतर इथं सिम्प्लिफाय करताना 3 आणि 9ला भाग जाईल आणि इथं राहिला 3 गुणिले 2 गुणिले 5 म्हणजे व्हॅल्यू किती झाली 30. आणि इकडे आपण काय केला, ह्याच्या छेदामध्ये 3 आहे म्हणून यालाही 3 ने मल्टिप्लाय केलं म्हणून ही टर्म काय झाली 5 प्लस 3x डिवायडेड बाय 5 मायनस 3x प्लस कॉन्स्टंट c. इथं आपलं हे सोल्युशन कंप्लीट झालं. नाव example is I is equal to integration of 1 upon root 3x square plus 8 into dx. Now for making coefficient of x square 1, take this root 3 common. Therefore we get I is equal to 1 upon root 3 into integration of 1 upon square root of x square plus 8 divided by 3 into dx. Now express these both terms in the square form. Therefore we get 1 upon root 3 as it is into integration of 1 upon, write this first root sign, therefore in the root we get first term x square as it is, and here we have written 8 by 3 as square root of 8 by 3 bracket square. Now form your type, therefore we get integration of 1 upon, we have here root sign first, therefore write here root sign, then first term is x square, middle sign is plus, and second term is a square into dx. Therefore the type formula is integration of 1 upon root x square plus a square into dx, which has answer log of x plus root x square plus a square plus constant c. Now use this formula for given example. Therefore we get I is equal to 1 upon root 3 into log of x plus square root of x square plus a square means x square plus
root 8 by 3 bracket square plus constant c. Keep this 1 by root 3 as it is into log of x plus root x square plus, here square root get cancelled, therefore terms are 8 by 3 plus constant c. Keep this 1 by root 3 term as it is, this log term also as it is, and make here adjustment. Multiply here both numerator and denominator by root 3 to the first term, and in the second term take here cross multiplication. Therefore, we get 3x square plus 8 divided by 3 in the root sign, that is root 3. Since both have same denominator, therefore we have written it only once plus constant c. Therefore, we get 1 upon root 3 into log of root 3x plus root 3x square plus 8 minus log of root 3 plus constant c. Here we have used a quotient rule of logarithm. Therefore, we have taken log of first term minus log of second term plus constant c. Now this root 3 is constant, therefore log root 3 is also constant. Therefore, consider these both terms as a new constant c1. Therefore, final answer is 1 upon root 3 into log of root 3x plus root 3x square plus 8 plus constant c1. एक्झाम्पल सोडवताना नेहमीच्या मेथडने सिम्प्लिफाय करत असताना पहिल्यांदा आपल्याला एक्स स्क्वेअरचं कोएफिशियंट किती करायचं होता 1. त्याच्यामुळे आपण काय केलं रूट 3 कॉमन काढला, म्हणून ही टर्म झाली 1 अपॉन रूट 3 आणि आतमध्ये टर्म राहिली इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 8 बाय 3 इंटू डी एक्स. पहिल्यांदा हा 1 बाय रूट 3 तसाच ठेवला आणि ही टर्म स्क्वेअर फॉर्ममध्ये घेताना एकदा रूटमध्ये घेऊन त्याचा स्क्वेअर केला, टाईप तयार केला. टाईपचाच फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. यूज करत असताना ए स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे तुमची रूट 8 बाय 3चा स्क्वेअर आहे. तो फॉर्म्युल्यामध्ये यूज केली आपण. पहिल्या स्टेपला फक्त व्हॅल्यूज ठेवले. दुसऱ्या स्टेपमध्ये आपण काय केलं, हा 1 अपॉन रूट 3 तसाच ठेवला, लॉग तसाच ठेवला, पहिली टर्म एक्स ही तशीच ठेवली आणि इकडे स्क्वेअर रूट गेलं, मग टर्म किती घेतली आपण 8 बाय 3. इथे मला आता तिरकस गुणाकार करून बेरीज सोडवायची आहे, म्हणजे ह्याच्या छेदामध्ये रूट 3 येणार, म्हणून मी पहिल्या टर्मलाही रूट 3 ने एकदा मल्टिप्लाय केलं, एकदा डिवाइड केलं. डिवाइड केल्यामुळे ह्याचाही छेद किती झाला रूट 3 झाला आणि इकडे तिरकस गुणाकार केल्यामुळे ह्याचाही छेद किती झाला रूट 3 झाला. तो आपण कॉमन एकदाच लिहिला. त्याच्यानंतर ज्या व्हॅल्यूज आहेत ही लॉगची टर्म आणि ह्या दोन टर्म्स कोशंटमध्ये आहेत, म्हणून लॉगॅरिथमचं कोशंटला यूज केला आणि पहिल्या टर्मचं लॉग मायनस आपण काय म्हटलं सेकंड टर्मचं लॉग म्हणून घेतलं आणि पुढचा प्लस कॉन्स्टंट सी म्हटला. ही टर्म कॉन्स्टंट आहे, ही टर्म कॉन्स्टंट आहे, म्हणून दोन्ही मिळून एक नवीन कॉन्स्टंट तयार केला आणि त्याला आपण काय म्हटलं C1. म्हणून आपलं फायनल आन्सर काय मिळालं 1 अपॉन रूट 3 लॉग ऑफ रूट 3x प्लस रूट 3x स्क्वेअर प्लस 8 plus C1 where C1 is C minus log of root 3. समजा एखाद्याला हे समजलं नाही, हे सोडवता येत नाही आणि त्यानं इथंपर्यंतच आन्सर सोडवलं तरीही काही प्रॉब्लेम नाही. पण जर तुमचं ऑब्जेक्टिव्ह दिले असतील आणि ऑब्जेक्टिव्हमध्ये जर हे एक्झाम्पल असेल तर तिथं हे ऑब्जेक्टिव्ह असणार नाहीत, ह्यातलं ऑब्जेक्टिव्ह असेल तर कसं सोल्युशन घ्यायचं असतं हे समजण्यासाठी मी तुम्हाला लास्टपर्यंत ह्याचं सोल्युशन घेऊन दाखवलेलं आहे. इथं हे एक्झाम्पल आपलं कंप्लीट झालेलं आहे. नाव फिफ्थ एक्झाम्पल इज आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन रूट 11 मायनस 4x स्क्वेअर इंटू dx. फर्स्ट टेक दिस रूट 4 कॉमन, therefore we get I is equal to 1 upon root 4 into integration of 1 upon root, we have divided by 4, therefore we get square root of 11 divided by 4 minus x square into dx. Express this term in the square form, therefore we get 1 upon, here square root of 4 is 2, therefore here we have written 2 half into integration of 1 upon root 11 by 2 bracket square minus x square into dx. Now the type formula is integration of 1 upon square root sign.
Here we have first constant term, therefore write here a square first. This middle sign is minus and second term is x square into dx. Now use its formula as sine inverse of x upon a plus constant c. Therefore we get I is equal to half into sine inverse of x divided by value of a is root 11 divided by 2 plus constant c. Keep this half term as it is, sine inverse function as it is, and take this 2 in the numerator. Therefore we get sine inverse of 2x divided by root 11 plus constant c. एक्झाम्पलमध्ये फक्त आपण पहिल्यांदा एक्स स्क्वेअरचं कोएफिशियंट 1 करण्यासाठी रूट 4 कॉमन काढला. रूट 4 म्हणजे त्याची व्हॅल्यू 2 यूज केली आणि इकडे ही टर्म आपण स्क्वेअर फॉर्ममध्ये एक्सप्रेस करून टाईप बघताना आपल्याला पहिल्यांदा इंटिग्रेशनमध्ये 1/4 मध्ये रूट टर्म आहे म्हणून इथं रूट घेतला. नंबर आहे म्हणजे ही टर्म कशाची आहे, ए स्क्वेअरची मायनस एक्स स्क्वेअर घेतला. त्याचा टाईप फॉर्म्युला इथं यूज केला आणि तो सिम्प्लिफाय केला. इथं आपल्या एक्झाम्पलचं हे सोल्युशन कंप्लीट झालं. नाव द सिक्स्थ एक्झाम्पल इज आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ रूट 2 प्लस एक्स डिवायडेड बाय 2 minus x into dx. Here we have to use first rationalization method. We have to simplify this example and after that we have to take integrals of that functions. Therefore first by using rationalization method we get I is equal to integration of root 2 plus x upon 2 minus x as it is, and its rationalizing part is 2 plus x. Therefore multiply here both numerator and denominator by 2 plus x into dx. Here these both terms are same, that is 2 plus x into 2 plus x means 2 plus x bracket square. This square root and that square root get cancelled. Therefore term remains only 2 plus x, and in the denominator we have first term as 2 minus x and second term as 2 plus x. Therefore by using formula of a square minus b square we get here value of this denominator is root of square of first term that is 4 minus square of second term that is x square into dx. Now we have to solve this integral. For that first we have to separate the denominator. Therefore we get is equal to integration of 2 upon root 4 minus x square into dx plus integration of x upon root 4 minus x square into dx. Take these two outside of the integral. Therefore we get 2 into integration of 1 upon, we have written here term 4 in the square form. Therefore we have written 2 square minus x square into dx, and here we have made one adjustment. We have taken 1 2 in the numerator and second 2 in the denominator. Therefore we get half into integration of 2x divided by root 4 minus x square into dx. Now type formula here is integration of 1 upon root a square minus x square dx, which has answer sine inverse of x upon a. Therefore we get this 2 term as it is into sine inverse of x divided by value of a is 2. Therefore first term is 2 into sine inverse of x by 2, and consider the second integral as I1. We have to solve this integral separately. Therefore we have considered its value as I1. Now for solving I1 we get, for I1 equal to half into integration of 2x divided by root 4 minus x square into dx. Now put whole term in the denominator as t. Therefore we have 4 minus x square is equal to t. Now take derivatives of each term. Therefore we get derivative of 4 is 0, derivative of minus x square is minus 2x dx, derivative of t is dt. Therefore minus 2x dx is equal to dt.
Shift this minus side to the other side. Therefore, we get 2x dx is equal to minus dt. Therefore, using these values in the integral I1, we get I1 is equal to this half term as it is into square root of, here value in the numerator is 2x dx and its value is minus dt. Therefore, write here minus dt. And the term in the denominator is root 4 minus x square. We have considered it as t. Therefore, integral becomes integration of 1 upon root t into minus dt. Take this minus sign outside of the integral. Therefore, we get minus half into integration of, take this root t in the numerator. Therefore, we get it term as t raised to minus half into dt. Now, keep this minus half as it is and use here formula of x raised to m. That is t raised to minus half plus 1 divided by minus half plus 1. We get its answer as t raised to half divided by half plus constant c. Now, this same term half get cancelled. Therefore, term remaining are this minus sign and t raised to half means root t plus constant c. Keep this minus sign as it is and put value of t again. Therefore, we get 4 minus x square plus constant c. That is value of I1 is minus root 4 minus x square plus c. From equation 1, we have I is equal to, we have first term's answer as 2 sin inverse of x by 2 minus second integral's answer is root 4 minus x square plus constant c. Here our solution is completed. आता अशा टाईपचं एक्झाम्पल आलं तर कसं सोडवायचं असतं ते मी आणखी एकदा तुम्हाला एक्सप्लेन करते. अशाच टाईपचे आणखी 2 एक्झाम्पल तुमच्या एक्सरसाइजमध्ये दिलेले आहेत. अगदी सिमिलर सोल्युशन तुम्हाला तिथं सॉल्व करायचं आहे. पहिल्यांदा जेव्हा रूटमध्ये ॲडिशन सबस्ट्रॅक्शन येतात तेव्हा आपण रॅशनलायझेशन मेथड यूज केली सिम्प्लिफाय करण्यासाठी. मग छेदातल्या टर्मचा रॅशनलायझिंग पार्ट आला 2 + x म्हणून आपण त्या टर्मनं मल्टिप्लाय करून घेतला. सिम्प्लिफाय करत असताना ह्या दोन्ही टर्म सेम आहेत म्हणून त्यांचा स्क्वेअर झाला आणि वर्गमुळामध्ये वर्ग असल्यामुळे वर्गमूळ केल्यामुळे टर्म आली फक्त 2 + x. आणि छेदामध्ये रूटमध्ये एकदा मायनसमध्ये टर्म आहे एकदा प्लसमध्ये टर्म आहे. मग आपल्याला माहिती आहे की a + b × a - b म्हणजे काय असतं a² - b². तसे इथं पहिल्या टर्मचा स्क्वेअर 4 मायनस सेकंड टर्मचा स्क्वेअर किती आला x² आला इंटू dx. आता हे इंटिग्रल आपल्याला डायरेक्टली सोडवता येत नाही म्हणून आपण हे इंटिग्रल सेपरेट करून घेतलं. सेपरेट करताना पहिली टर्म झाली 2 डिवायडेड बाय डिनॉमिनेटर आहे तसाच इंटू dx आणि प्लस सेकंड टर्म झाली x डिवायडेड बाय डिनॉमिनेटर आहे तसाच इंटू dx. पहिल्या टाईपमधला 2 कॉन्स्टंट असल्यामुळे बाहेर गेला आणि न्यूमरेटरमध्ये 1 आल्यामुळे इथं तुमचा 7 मधला एक टाईप तयार झाला. त्या टाईपचा आपण फॉर्म्युला यूज केला. पण इकडे सेकंड इंटिग्रलमध्ये न्यूमरेटरमध्ये तुमचा काय आहे एक्समध्ये x² ची टर्म असते आणि न्यूमरेटरमध्ये फक्त x असतो. तेव्हा प्रत्येक वेळी आपल्याला काय करायचं आहे ह्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह वरती तयार करायचा असतो. पहिली टर्म कॉन्स्टंट असल्यामुळे त्याचा डेरिव्हेटिव्ह तर 0 असतो. मग -x² डेरिव्हेटिव्ह किती येणार -2x. म्हणजे आपल्याला नंबर फक्त बघितला तर x² डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे 2x. त्यातला x ऑलरेडी इथं आहे. फक्त आपण जर 2 ॲडजस्ट केला तर ह्याच टर्मचा डेरिव्हेटिव्ह वरती इंटिग्रलमध्ये प्रेझेंट होतो. म्हणून आपण काय केलं 2ची ॲडजस्टमेंट केली. म्हणून एक 2 आपण बाहेर घेतला छेदामध्ये आणि दुसरा 2 आपण अंशामध्ये लिहून घेतला. पहिल्या इंटिग्रलचा फॉर्म्युला यूज केला आणि दुसऱ्या इंटिग्रलला आपण I1 म्हटलं. आणि आता एक्झाम्पल हे सिम्प्लिफाय करणार आहोत आपण. तुम्हाला सुरुवात असल्यामुळे हे इंटिग्रल आपण सोडवून दाखवलेलं आहे. नंतर जसे जसे एक्झाम्पल्स मोठे होतील तसे आपण हा फॉर्म्युला डायरेक्टली तिथं यूज करत जाणार आहोत. आता सध्या आपण ह्या इंटिग्रलला I1 म्हटलं आणि I1चं सोल्युशन काढण्यासाठी तुमची सबस्टिट्यूशनची मेथड यूज केली. म्हणजे छेदातल्या टर्मला आपण t म्हटलं. सगळ्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह घेऊन तुमच्या 2x dxची व्हॅल्यू आपण फाइंड केली. ती किती आली -dt आली. ती दोन्ही व्हॅल्यूज आपल्या इंटिग्रलमध्ये यूज करून I1 घेतला. सिम्प्लिफाय करत गेलो. पहिल्या वेळेत फक्त मायनस साईन बाहेर घेतलं. छेदातली टर्म वरती अंशामध्ये तर t⁻⁻½ झाली. इथं आपण x⁻n चा फॉर्म्युला यूज केला.
त्याच्यावर टर्म झाली टी रेस टू हाफ अपॉन हाफ, हाफ हाफ सेम टर्म कॅन्सल झालं आणि टी रेस टू हाफ म्हणजे रूटमध्ये टी म्हटलं आणि बाहेरचं मायनस साईन तसंच ठेवलं प्लस कॉन्स्टंट सी. टीच्या जागी टीची व्हॅल्यू घातली. आता इक्वेशन 1 मध्ये आपण काय म्हटलंय, आय म्हणजेच काय आहे 2 इंटू साइन इनवर्स ऑफ एक्स बाय 2 प्लस I1 ची व्हॅल्यू. आणि आता I1 ची व्हॅल्यू किती आहे म्हणून सांगितले आपण -√4 मायनस एक्स स्क्वेअर प्लस सी. म्हणून आय ची टोटल व्हॅल्यू मिळाली 2 साइन इनवर्स ऑफ एक्स बाय 2 मायनस √4 मायनस एक्स स्क्वेअर प्लस कॉन्स्टंट सी. आजचे आपले हे एक्झाम्पल्स आपण इथेच थांबूयात. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट पार्ट स्टार्ट करूयात. थँक्यू.